नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण स्वाध्यायाचे व्हिडिओ बघत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी विषय भूगोल यामधील प्रकरण क्रमांक 7 हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व याच्या स्वाध्यायाचा भाग 2 बघत आहोत। भाग 1 मध्ये आपण साखळी पूर्ण करा, प्रश्न क्रमांक 2 भौगोलिक कारणे लिहा, ह्या 2 प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत। आणि आजच्या भाग 2 मध्ये आपण जे राहिलेले प्रश्न आहेत त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 ह्या 3 प्रश्नांची उत्तरे आज आपण बोर्ड पॅटर्ननुसार बघणार आहोत। जे लिंक स्वाध्याय 1 ची जी लिंक आहे ती लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। तर चला आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा। आता यामध्ये बघा एकूण टिपामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील भूखंड मंचाची रुंदी। या ठिकाणी पुन्हा प्रश्न दिलेला आहे, आता खाली उत्तर लिहूया। भूखंड मंच अर्थ हा सुरुवातीला लिहायचा आहे। सागर तळाच्या रचनेत भूखंड मंच हे समुद्र किनाऱ्यालगतचे जलमग्न भूरूप आहे। समुद्र किनाऱ्यालगत मंद उताराच्या व साधारणतः 100 फॅदमपेक्षा कमी खोली असणाऱ्या सागर तळाच्या पहिल्या उपविभागास भूखंड मंच किंवा समुद्रबूड जमीन असे म्हणतात। नंतर पुढचा मुद्दा लिहायचा आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील भूखंड मंचाची रुंदी। अरबी समुद्र व बंगालच्या उपसागर हे हिंदी महासागराचे उत्तरेकडील विभाग आहेत। या 2 ठिकाणी भूखंड मंच म्हणजे समुद्रबूड जमिनीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आढळतात। भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील म्हणजेच अरबी समुद्रातील भूखंड मंच विस्तीर्ण आहे। या तुलनेने भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील म्हणजेच बंगालच्या उपसागरातील समुद्रबूड जमीन म्हणजेच भूखंड मंचाची रुंदी कमी आहे। मात्र गंगा नदीने आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण केल्याने तेथे तुलनेने रुंदी भूखंड मंचावर जास्त आढळते। बघा प्रश्न क्रमांक 2 आहे हिंदी महासागरातील खनिज संसाधने। आता याचे उत्तर बघा, भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर आढळून येतो। या महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संसाधने असल्याचे आढळून आले आहे। हिंदी महासागरातील अनेक भागात समुद्रबूड जमीन किंवा भूखंड मंच आहेत। भूपृष्ठावरील अपक्षरण कारकाद्वारे वाहून आणलेल्या अवसादांचे संचयन भूखंड मंचावर होते। या अवसादांचे थरावर थर साचून त्यातून स्तरित खडकांची निर्मिती होते। जीवाश्म इंधनाचे भविष्यकालीन स्रोत म्हणून ही क्षेत्रे अतिशय महत्त्वाची आहेत। याशिवाय हिंदी महासागराच्या सागर तळावर 9 प्रमुख खोरी असून अवसादांचे अंतिम संचयन अनेक धातूंच्या खड्यांचे संचयन होत असते। असे खडे मॅंगनीज, निकेल, तांबे व कोबाल्ट खनिजांचे स्रोत बनू शकतात। याशिवाय हिंदी महासागराच्या तळावर इल्मेनाइट, कथील, थोरियमयुक्त वाळू, टिटेयम अशा खनिजांचे साठेही उपलब्ध आहेत। टिपा लिहामध्ये क्रमांक 3 चा प्रश्न आहे हिंदी महासागरातील सागरी प्रवाह। पहिल्यांदा लिहायचा आहे सागरी प्रवाह अर्थ सागर जलाचे तापमान, क्षारता यामधील तफावतीमुळे तसेच पृथ्वीचे परिवलन, वारे यांच्या प्रभावामुळे समुद्राचे पाणी एका ठिकाणाहून दुसरीकडे नियमितपणे वाहते, त्याला सागरी प्रवाह असे म्हणतात। हिंदी महासागरातील सागरी प्रवाह। सागरी प्रवाहांचे सर्वसाधारण चक्र हे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते। मात्र हिंदी महासागरातील सागरी प्रवाहावर नियतकालिक मोसमी वाऱ्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवतो। उन्हाळ्यात काट्यांच्या दिशेने वाहतात आणि तांबडा समुद्र, अरेबियाचा आग्नेय किनारा, भारतीय किनारा, श्रीलंकेला वळसा घालून बंगालचा उपसागर या मार्गाने जाऊन चक्र पूर्ण होते। हिवाळ्यात ईशान्य
मान्सून वाऱ्यामुळे हा प्रवाह पूर्णतः विरुद्ध दिशेने वाहतो. या प्रवाहाची सुरुवात बंगालच्या उपसागरात होते आणि श्रीलंकेला वळसा घालून भारताची पश्चिम किनारपट्टी, पाकिस्तान, अरेबिया यांना अडून दक्षिणेकडे वळतो. टिपा लिहामध्ये क्रमांक 4चा प्रश्न आहे, हिंदी महासागरातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची उपलब्धता. याचं उत्तर बघा. हिंदी महासागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे सापडतात. त्यामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचाही समावेश होतो. तसेच हिंदी महासागरामधून याची वाहतूक ही केली जाते. जगातील सागरी क्षेत्रातून होणाऱ्या एकूण खनिज तेल उत्पादनापैकी 40% खनिज तेलाचे उत्खनन हिंदी महासागरामध्ये होते. हिंदी महासागराचा भाग असलेल्या पर्शियन आखातात वसलेल्या सौदी अरेबिया, इराक, इराण, कतार, संयुक्त अरब अमिरात, ओमान, एडनच्या आखाताजवळील येमेन, अरबी समुद्रातील भारताचे मुंबई हाय, पश्चिम ऑस्ट्रेलिया तटीय क्षेत्र हे सर्व प्रदेश खनिज तेलाची व नैसर्गिक वायूंची मुबलक पुरवठा होत असतो. आता यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये क्रमांक 1चा प्रश्न आहे, व्यापार आणि सागरी मार्गांच्या दृष्टीने हिंदी महासागराचे महत्त्व अधोरेखित करा. आता या ठिकाणी तुम्हाला जी उत्तर दिलेली आहेत ती पुढच्या वर्षी इयत्ता 12वीची तयारी व्हावी या दृष्टिकोनातून व्यवस्थित दिलेली आहेत, ज्यामध्ये प्रस्तावना, विविध मुद्दे, त्याचबरोबर समारोप या सगळ्यांचा समावेश ह्या उत्तरामध्ये केलेला आहे. तर चला सुरुवात करूया. पहिल्यांदा प्रस्तावना. भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर आढळून येतो. या महासागर व्यापार व जलवाहतुकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तसेच या महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे सापडतात. आता मुद्दा लिहायचा आहे, अरबी समुद्रातील सागरी मार्ग. अरबी समुद्रामधून अनेक सागरी मार्ग आहेत. यामध्ये सुएज कालवा मार्ग, होर्मुझ, बाब अल मांदेब आणि मलाक्का या सामुद्रधुन्या आहेत. तसेच मुंबई, कराची, चाबहार इत्यादी महत्त्वाची बंदरे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलवाहतूक किंवा हिंदी महासागरामधून होत आहे. तसेच सुएज कालव्यामुळे आग्नेय आशिया, दक्षिण आशिया व युरोप खंड यामधील अंतरसुद्धा खूपच कमी झाले आहे. याचा फायदा सागरी वाहतुकीसाठी होत आहे. अरबी समुद्रामधील व्यापार. आशियाई देशांचा परस्पर व्यापार, आशिया पॅसिफिक देशांचा सकारात्मक व्यापार, आफ्रिकेचा पॅसिफिक महासागरीय देशांशी व्यापार आणि युरोप व आग्नेय आशिया यांचा व्यापार हा पूर्णतः हिंदी महासागरावरच अवलंबून आहे. खनिज तेला व्यतिरिक्त या हिंदी महासागरात मॅंगनीज, कोबाल्ट, निकेल, तांबे, कथील इत्यादींचे साठे आहेत. याशिवाय अनेक देशांचे हवामान, पर्यावरण, परिसंस्था, अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन व्यवसाय, प्रमुख व्यापारी मार्ग व व्यापाराच्या संधी या हिंदी महासागराशी निगडीत आहेत. दक्षिण व आग्नेय आशियाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच मान्सून हवामानाशी निगडीत असून मान्सून हवामानावरही हिंदी महासागराचाच प्रभाव पडतो. समारोप लिहायचा आहे शेवटी. थोडक्यात जगातील 3 प्रमुख खंडे, सर्वाधिक लोकसंख्येची राष्ट्रे, खनिज तेल व नैसर्गिक वायूचा व्यापार, प्रमुख सागरी मार्ग या सर्वांमुळे हिंदी महासागर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, हिंदी महासागरातील भारताचे स्थान लक्षात घेता त्याच्या सामरिक महत्त्वाचे विवेचन करा. सुरुवातीला प्रस्तावना. जगातील एकूण 5 महासागरापैकी हिंदी महासागराचे सामरिक म्हणजे युद्ध यांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. युरोपियन देशांचा भारतासह अनेक आशियाई व आफ्रिकी देशाशी जसजसा संपर्क वाढला तसतसे हिंदी महासागराचे महत्त्व वाढू लागले. मुद्दा लिहायचा आहे, हिंदी महासागरातील भारताचे स्थान लक्षात घेता सामरिक महत्त्व. क्रमांक 1चा मुद्दा आहे, भारताचे आर्थिक हित व हिंदी महासागर.
भारताची खनिज तेलाची आयात हिंदी महासागरातील शांती व स्थैर्यावर अवलंबून आहे. त्याशिवाय भारताला विशाल सागरी किनारा तसेच विस्तृत आर्थिक क्षेत्रही महासागरात लाभले असून या आर्थिक क्षेत्रातून विविध खनिजे, खनिजपूरक वाळू व खडे मिळवण्याचे अधिकार भारताकडे आहेत. क्रमांक 2चा मुद्दा आहे भारताचे भौगोलिक स्थान व हिंदी महासागर. हिंदी महासागरात भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे. हिंदी महासागराचा भारतीय उपखंडाचे हवामान यावर खूप प्रभाव पडतो. मोसमी हवामान, मोसमी वाऱ्यांची निर्मिती व त्याद्वारे विकसित झालेली भारताची कृषीप्रधान अर्थव्यवस्था हिंदी महासागरावर अवलंबून आहे. तिसरा मुद्दा आहे भारताचे सामरिक महत्त्व, राष्ट्रीय हित व हिंदी महासागर. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध व नंतरच्या काळात महाशक्तींच्या हिंदी महासागरात हालचाली वाढल्या व एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सतत चालू झाले. मात्र अशा परिस्थितीत मध्यवर्ती स्थान असलेल्या भारताचे आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी आक्रमक भूमिका घेणे प्राप्त आहे. भारतासह अनेक देशांचा व्यापार, आर्थिक व व्यापारी संबंध, खनिज तेल वाहतूक आणि महासत्तांची कुरघोडी वाढू नये म्हणून हिंदी महासागरात शांतता राखणे ही भारताची जबाबदारी आहे. यानंतर क्रमांक 4चा मुद्दा आहे भारताचे आर्थिक हित व हिंदी महासागर. भारताची खनिज तेलाची आयात हिंदी महासागरातील शांती व स्थैर्यावर अवलंबून आहे. त्याशिवाय भारताला विशाल सागरी किनारा तसेच विस्तृत आर्थिक क्षेत्रही महासागरात लाभलेले असून या आर्थिक क्षेत्रातून विविध खनिजे, खनिजपूरक वाळू व खडे मिळवण्याचे अधिकार भारताकडे आहेत. भारताचा पूर्वेकडील देशाशी व्यापारही वाढत आहे. यानंतर शेवटी समारोप लिहायचा आहे. वरीलप्रमाणे भारताचे हिंदी महासागरातील सामरिक महत्त्व खूप मोठे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे हिंदी महासागराचे पुढील मुद्द्यांनुसार वर्णन करा. एकूण 4 मुद्दे आहेत: सागरी गर्ता, सागरी मैदान, सागरी रांगा, सागरी प्रवाह. पहिल्यांदा प्रस्तावना. जगातील प्रमुख महासागरापैकी एक असणाऱ्या हिंदी महासागराचे महत्त्व भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. हिंदी महासागरामध्ये अनेक खनिजांचे साठे आढळून येतात. मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. हिंदी महासागराची माहिती पुढील प्रमाणे. हिंदी महासागर माहिती असा मुद्दा लिहायचा आहे आणि परत क्रमांक 1 टाकायचा आहे. सागरी गर्ता. महासागरातील सागर तळावरील सर्वात खोल भूभागास सागरी गर्ता असे म्हणतात. हिंदी महासागरामध्ये अशा गर्ता पूर्व भागात आढळतात. या गर्ता प्रामुख्याने भारत, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक भूपट्टांच्या सीमेवर आढळतात. जावा सुमात्रा बेटांजवळ सुंदा ही हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे. यानंतर क्रमांक 2 आहे सागरी मैदान. सागर तळावरील सपाट भागास महासागरीय खोरे म्हणतात. भूपृष्ठावरून विविध कारकांनी केलेल्या अपक्षरणामुळे निर्माण झालेल्या अवसादांचे संचयन अंतिमतः या खोऱ्यांमध्ये होते. हिंदी महासागरात अशी 9 खोरी आढळतात. क्रमांक 3चा मुद्दा आहे हिंदी महासागरातील जलमग्न पर्वत रांगा. हिंदी महासागरात अनेक जलमग्न पर्वत रांगा असून त्या रांगा विस्तीर्ण सागर तळाच्या खोलगट भागांना विलग करतात. मध्य हिंदी महासागरीय पर्वतरांगा, नैऋत्य हिंदी महासागरीय जलमग्न पर्वतरांगा, आग्नेय पर्वतरांगा, 90 पूर्व रांगा इत्यादी अनेक जलमग्न पर्वतरांगा आढळून येतात. 4था मुद्दा आहे सागरी प्रवाह. महासागरातील प्रवाह हे तापमान, क्षारता, घनता यातील फरकांमुळे तसेच व्यापारी, प्रतिव्यापारी, ध्रुवीय या ग्रहीय वाऱ्यामुळे निर्माण होतात. तसेच या प्रवाहावर पृथ्वीच्या परिवलनाचा प्रभाव पडतो. सागरी प्रवाहामुळे तापमान व क्षारतेचे वहन होते.
विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील हिंदी महासागरात इतर महासागराप्रमाणे सागरी प्रवाह वाहतात, मात्र उत्तरेकडील सागरी प्रवाहावर मान्सून वाऱ्याचा प्रभाव स्पष्ट दिसतो. हिंदी महासागरामध्ये दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, पश्चिम प्रवाह हे उष्ण सागरी प्रवाह, तर ऑस्ट्रेलियन प्रवाह हा थंड सागरी प्रवाह आढळून येतो. आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. वरीलप्रमाणे भारताचे दक्षिण दिशेस असणाऱ्या हिंदी महासागराचे वर्णन, खंडांत उतार, सागरी प्रवाह, सागरी गर्ता इत्यादींची माहिती सांगता येईल. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे शेवटचा प्रश्न. जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थाने भरा, नावे द्या व सूची तयार करा. आता या ठिकाणी एकूण 8 दिलेले आहेत. सुंदा गर्ता, दिएगो गार्सिया, नैऋत्य मोसमी वारे, अगुल्ला समुद्र प्रवाह, पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह, 90 पूर्व रांग, होर्मुझची सामुद्रधुनी, चाबहार बंदर. आता आपण नकाशावरती सगळे लिहून घेऊया, चिन्ह काढूया, त्याला नावे देऊया आणि पुन्हा नकाशावरती भरूया. या ठिकाणी तुम्हाला नकाशा दिलेला आहे. आता सुरुवातीला आपण इथं सूची इंडेक्स लिहूया. त्यामध्ये जे 8 आहे ते 8चे 8 लिहून घेऊया. बघा पहिला आहे सुंदा गर्ता, त्यासाठी आपण हे चिन्ह काढलेलं आहे. क्रमांक 2 आहे दिएगो गार्सिया, त्यासाठी स्टार काढलेला आहे निळा रंग. क्रमांक 3 नैऋत्य मोसमी वारे, यासाठी बाण काढलेले आहेत. क्रमांक 4 अगुल्ला समुद्र प्रवाह, यासाठी अशा पद्धतीने एक चिन्ह काढलेलं आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह, यासाठी वर बाण केलेले एक चिन्ह आहे. 6वा आहे 90 पूर्व रांग, यासाठी 2 बाण काढलेले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी, यासाठी स्टार आहे पण आतील रंग लाल आहे. क्रमांक 8 चाबहार बंदर, यासाठी सुद्धा स्टार आहे पण आतील रंग पिवळा आहे. आता आपण एक एक नकाशावरती दाखवूया. आता जे सगळे आहेत ते ह्या हिंदी महासागरामध्येच आहेत, तेव्हा दाखवताना थोडासा गोंधळ होणार आहे. सगळे जवळजवळ दाखवायचे आहेत, त्यामुळे एक एक दाखवताना समजून घ्या आणि एक एक नकाशावरती काढून घ्या. सगळे दाखवल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला कुठला भाग कुठं आहे हे समजणार नाही. तर एक एक दाखवूया. बघा पहिला आहे एक सुंदा गर्ता. बघा या ठिकाणी सुंदा गर्ता आहे. क्रमांक 1 सुंदा गर्ता लिहिलेला आहे, हे चिन्ह इथं दाखवलेलं आहे. क्रमांक 2 आहे दिएगो गार्सिया. बघा या ठिकाणी स्टार काढलेला आहे. क्रमांक 2 दिएगो गार्सिया इथं आहे, भारताच्या दक्षिणेस. क्रमांक 3 आहे नैऋत्य मोसमी वारे, ते इथं भारताच्या या ठिकाणी दाखवायचे आहेत. बघा इथं बाण दाखवला आहे. क्रमांक 3 नैऋत्य मोसमी वारे. 4था आहे अगुल्ला समुद्र प्रवाह, जो या ठिकाणी आहे. बघा असा बाण काढलेला आहे. क्रमांक 4 आहे अगुल्ला समुद्र प्रवाह. क्रमांक 5 आहे पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह, तो या ठिकाणी आहे, ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेस. बघा इथे दाखवलेला आहे पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह, क्रमांक 5 लिहिलेला आहे. क्रमांक 6 आहे 90 पूर्व रांग, जी इथं आहे बंगालच्या उपसागरामध्ये. 90 पूर्व रांग. बघा इथं 2 बाण दाखवले आहेत. क्रमांक 6 90 पूर्व रांग. 7 आहे होर्मुझ सामुद्रधुनी. होर्मुझ सामुद्रधुनी या ठिकाणी आहे. बघा इथं लाल स्टार काढला आहे. क्रमांक 7 होर्मुझ सामुद्रधुनी. आणि शेवटचं 8 आहे चाबहार बंदर, ज्याला पिवळा स्टार काढला आहे, त्याचं इथंच आहे, याच्या जवळच आहे. बघा इथं दाखवलं आहे चाबहार बंदर. अशा पद्धतीने 8 आकडे दाखवायचे आहेत, आपण दाखवलेले आहेत. तुम्ही स्वतः नकाशा भरून बघायचा आहे, त्याशिवाय समजणार नाही. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्यायाचा भाग 2 पूर्ण बघितलेला आहे. आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या स्वाध्यायामध्ये पुन्हा भेटणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.